मित्रांनो नमस्कार, मी बाळू चौधरी बेच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। इनक्रेडिबल इंडिया म्हणजे संस्कृतीची पारंपरिक अमूर्त वारसा, याचा अर्थ आपल्या भारताला त्याच्या उल्लेखनीय विविधतेमुळे आणि वारशामुळे अविश्वसनीय भारत म्हणून ओळखले जाते। ही मालिका बघत आहोत। सांस्कृतिक परंपरेचा अमूर्त वारसा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव सुरगाणा। आपल्या सुरगाण्यामध्ये 19, 20 आणि 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री भुवन बरडा, त्याच्यानंतर पिंपळसोंड आणि पिंपळसोंड, चिंचपाडा, श्री भुवन या ठिकाणी आपण त्याच्यातले दृश्य पाहिलेले आहे। आज आपण त्या कार्यक्रमाअंतर्गत पावरी आणि थाळगान आणि ठाकऱ्या नृत्य हे खरंच फक्त आदिवासी भागामध्येच आपल्याला पाहायला मिळतात। त्यातल्या त्यात जे पावरी हे साधन आहे ते फक्त हे जे वाद्य आहे आदिवासी माणूसच वाजवू शकतो। कारण पावरी हे वाद्य एकदा तोंडाला लावल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिट किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त जशी ज्याची प्रॅक्टिस असेल तशी तो एका वेळेस वाजवू शकतो। म्हणजे फक्त तोंडात पावरी असताना श्वास त्याद्वारेच घेणे ही महत्त्वाची कला फक्त आदिवासी माणसाला जमलेली आहे। आता आपण ही पावरी कशी तयार केली जाते याचं प्रत्यक्ष आपण सादरीकरण चिंचपाडा श्री भुवन बरडा येथे पाहणार आहोत। आणि त्यानंतर थाळी वादन जे आहे ते सुद्धा त्याच गावात पाहणार आहोत। चिंचपाडा बरडा ह्या दोन गावांमधील हे जे कलाकार आहेत, ठाकऱ्या नृत्य जो आहे बरडा येथील कलाकार अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे। तर नक्कीच तुम्हाला ते पाहायला आवडेल। चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद। तुमचं नाव काय सांगा? गणपत बाळू चौधरी, राहणार चिंचपाडा, सुरगाणा तालुका, जिल्हा नाशिक। तुम्ही मला असं सांगा, ही पावरी किती दिवसापासून वाजवता? आता जवळजवळ 25 वर्षापासून वाजवतो। तुम्ही तुमच्या घरामध्ये याच्या अगोदर होतं का कोणी वाजवणार? म्हणजे तुम्ही नवीन शिकलो म्हणजे गावात चालू आहे। जो आमचा मुख्य होता तो समजा त्यापासून आम्ही शिकलो। गुरुकडून विद्या घेतली बुवा? म्हणजे आमच्या गावातलेच होतं, त्याच्यातून त्यांनी शिकवलं आम्हाला आणि मग आता थोडं पोरा बी शिकवायला लागतं असा। बरोबर। मग तुमची ही कला तुमचा मुलगा म्हणा कोणी अजून मुलगा आहे तो वाजवतो? थोडा वाजवतो तो। नाही शिकवा त्याला, कारण तुम्ही जर ही तुमच्यातून लोप पावली तर परत ती लोप पावणार। तर आपली ही कला पारंपरिक जी कला आहे ती पुढे चालू ठेवा। ह्या ठिकाणी आमचं पारंपरिक वाद्य जे आहे पावरी समोर बघू शकता, 2 पावऱ्या लावलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपलं नाव काय सांगा बरं? गोपाळ तुळशीराम ठाकरे गाव इथलंच का? चिंचपाडा। तर आम्हाला असं सांगा, इथं ही पावरी आम्ही पावरी पाहिलेली आहेत, पण ती नेमकी कशी बनवतात ते आम्हाला सांगा। ही पावरी जंगलात मध राहतंय, हे मध आणून आणि त्याचं हे मेन काढले जातं, रस काढून टाकायचं आणि हा मेन घेतलेला, मग त्याच्यात कोळसा मिक्स केला म्हणजे तो काळा बनले गेला। मग हा बांबूचा एक असा बांबू घेतला, मग तो घासून आणि हा एक देंडवळ बनवले गेला। पावी हा 2 पाव्या आहेत। हा देंडवळ बनवले गेला, मग तो घेतला मग ही नळी घेतली, ही नळीत टाकले गेला, ही पण बांबूचाच आहे। मग ही नळी ह्या शिंगात टाकले गेली। शिंग आहे का ते पुढचं? हे शिंग आहे, म्हणजे आपल्या बैलांचा बैलाचं। मग हे शिंगात टाकले गेला, त्याच्यात मेन लेपले गेला। मग हे असं वाजायला लागलं। मग दोन्ही यांचा एक हा सूर आणि एक नर आणि एक मादी। अगदीच गोष्ट खरी आहे, नर आणि मादी। मग हे भोपळा इथं टाकले गेला, हा असा टाकायचा, असा टाकले गेला। इथं मेन लावून इथं
तोटी पाडली त्याला हे ही पण बांबूची म्हणजे हवा आपण तोंडात हवा सोडण्यासाठी हवा सोडण्यासाठी त्याच्यानंतर ही म्हणजे हे होट अटकण्यासाठी मग त्याच्यात मेन लावून फुकले जात आहे मेन हे झाला का मग एक आपल्याला चांगला वाटावा एकदम म्हणजे बनले गेली इथून शृंगार करायचा त्याला चांगला वाटावा एकदम आपल्याला सुधारित दिसावी म्हणून त्याला हे थोडासा कलर टाकले गेले. नमस्कार. आपण आता ह्या ठिकाणी थाळी वादक आहेत. आमच्या आदिवासी भागात ह्या पूर्वीपासून करमणुकीचं साधन पूर्वी रात्रभर या थाळी वादनावर रात्रभर जागरण आणि ती गोष्ट ऐकण्यासाठी अंगणभर बसायचे लोक. तर अशाच प्रकारे बाबा आपलं नाव सांगा. पोपट तुळशीराम होय, मुक्काम चिंचपाडा, श्रीभवन पोस्ट, सुरगाणा तालुका, नाशिक जिल्हा. तसं हे कासाची थाळी आहे वाजवण्यासाठी. हे मधमाखीचं जे मेन हे आहे, हे गवताची काडी आहे, पण त्याला नाव असेल भांग सर. बरोबर. तर हे एवढं साहित्य लागतं एवढं. आणि याला मग त्या काडीला मेन लावून घ्यावं लागतं. म्हणजे ते ध्वनी उत्पन्न होण्यासाठी त्याच्यावर हात फिरल्यानंतर तो ध्वनी ताटामध्ये तर कशा प्रकारे ते गायन करतात एक झलक होऊन जाऊ दे.
करताय? आम्ही आमचं कुळदैवताचं डोंगरी देव आहे त्याच्यावर करतोय आणि नागलीची मळणी असली तेव्हा पण करतोय. बाळ जन्माला आला का त्या पाचवीच्या दिवशी पण करतोय. तेव्हा एखादा मौत झाली, माणूस वारला आणि त्याला 10व्याच्या दिवशी 10 दिवस झालं, 9व्या दिवशी रात्रीच्या त्या रात्री पण याच्यावर गाणं लावतोय जागरणसाठी. असं बरीचशा कोणचं पण असेल तरी त्याच्यात हे वापरले जात आहे. रातभर 2 माणसं. बरोबर. आता 10व्याच्या दिवशी रात्रभर चालते आणि सकाळी नंतर 10 गंगेवर झाल्यानंतर परत येऊन ह्या ठिकाणी कोणाच्या पोटी जाणार ते पण ते कसं करतात? त्या कासला लावायला लागतं. हा, कासलं. हा, कासलं. त्याचा वडील असेल त्याच्या कासला लावायला लागतंय. आणि असं मी पाहिलं होतं की कोणाच्या पोटी जाणार मग ते सराल पैशाचं किंवा ताटावर ते तांदूळ चढवतात. सकाळचे तांदूळ चढवतात. पण ते आम्ही आता का करत नाही? एखादा जो त्याची सेवा करतोय आणि त्याच चढत नाही तो नाराज होतो. त्याच्यासाठी आता चढवत नाही, तर सकाळचे सरळ तांदूळ चढतात. पण एखादा आता समजा त्यांनीच भेबाबानी सेवा केलीच पण त्याच्याच चढला नाही तर तो नाराज होतो. मग त्याला अपमान वाटत आहे. मग ती केल्याने ती बरं होत आहे. ठीक आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.